प्रेक्षकांनो, आज बयोमध्ये आपण बघतोय की बयोचा लेक्चर सुरू असताना राजाराम काका बोलवायला आलेत बयोला की तुला डीनने बोलवलंय। आता बयो मॅडमची परमिशन घेऊन जात असते। आता इरा विचार करते आता हिला कॉलेजातून नक्की काढणार, ही गावाला परत जाणारच, मम्माने जे बोललंय ते करून दाखवलंय। आता बयो तिथून जात असते प्रेक्षकांनो, तिला एका खोलीतून तांब्या पडायचा आवाज येतो, काहीतरी भांडं पडायचा, म्हणून ती त्या खोलीला कान देते। त्या खोलीमध्ये असतात शुभंकर आणि तेही तिकडनं खोलीच्या बाहेर यायचा प्रयत्न करत असतात, पण काही आवाजच येत नसतो बयोला। आणि माझा अंदाज खरा ठरला, डॉक्टरांची आणि बयोची हुकाचूक यावेळी झाली। एक पिऊन दादा आवाज देतात, काय ग काय करतेस इथे? बयो म्हणते काही नाही, डीन सरांना भेटायला चालली आहे। ते म्हणतात तिकडे जा, तिकडे एक खोली। आता प्रेक्षकांनो, बयो त्या डीन सरांच्या कॅबिनमध्येच जाते। ते बयोला म्हणजे बसायला सांगतायत आणि सुरुवातीला तिला विचारतात कसं वाटलं कॉलेज, छान वाटलं ना? बयो म्हणते हो खूप छान असा। आता ते तिला विचारतात तुला नीटला किती मार्क होते? बयो सांगते 98 म्हणजे 98 समथिंग काहीतरी सांगितलंय तिने। त्यावर हे दुष्यंत तिचं कौतुक करतात, वा 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 खूप छान, तू एका छोट्या गावातनं येऊन इथे छान ॲडजस्ट करतेस, पण मला असं वाटतं ना तुझ्या कॅलिबरला हे कॉलेज सूट करत नाही, म्हणजे तुला इथे ॲडजस्ट करायला त्रास होत असेल ना? बयो म्हणते नाही नाही, मी ॲडजस्ट करून घेते। बयोने अगदी न घाबरता त्यांच्या सगळ्या प्रश्नांची चोख उत्तरं दिली आहेत। ते बयोला म्हणतात अगं नाही, म्हणजे इथले विद्यार्थी, इथल्या विद्यार्थ्यांचा वावर, म्हणजे हे कॉलेज खूप मोठं आहे ना, कदाचित तुला पुढे इथला खर्च परवडणार नाही, पण ह्यासारखंच एक छान कॉलेज आहे आणि मी तुझं तिथे ॲडमिशन करून देऊ शकतो। म्हणजे मला तुझ्यासारख्या मुलांचं खूप कौतुक वाटतं बघ, एका छोट्याशा गावातनं येऊन तू इथपर्यंत आली आहेस, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुला जर हे वातावरण ॲडजस्ट होत नसेल तर मी तुझं एका मोठ्या कॉलेजमध्ये, म्हणजे ह्यापेक्षाही मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देऊ शकतो, म्हणजे बघ इफ यू डोंट माइंड। आता बयोच्या मनात जरा शंकेची पाल चुकते की इराच्या आईने तर माझी कंप्लेंट केली नसेल ना, म्हणून हे बोलताय का? पण तरीसुद्धा बयो त्यांना छान उत्तर देते, नको नको सर, तुम्ही माझ्यासाठी एवढा विचार करताय हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे, मी ह्या कॉलेजला ॲडजस्ट करून घेईल। आणि तसं पण मी माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायला, डॉक्टर व्हायला इथे आले आणि त्यासाठी मी कुठल्याही परिस्थितीशी ॲडजस्ट करायला तयार आहे। प्रेक्षकांनो, एक निर्भीडपणानं बयोमध्ये दिसतो, म्हणजे ती खूप छान बोलते। ही मोठी बयो त्यांनी खरंच खूप सुंदर घेतली आहे, म्हणजे बोलण्यात, अभिनयात आणि सगळ्यात बाबतीत ती सूट झाली आहे बयो या कॅरेक्टरला। आता ते दुष्यंत म्हणतात अगं बस ना, म्हणजे त्यांच्या कुठल्याच बोलायचा हिच्यावर परिणाम नाही आहे। आता बयो म्हणते सर तुम्ही माझी एवढी काळजी करताय आणि तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला या कॉलेजमध्ये, मग मला काय टेन्शन आहे, माझं लेक्चर सुरू आहे, मी निघते। आणि ती पटकन तिथून निघून जाते आणि दुष्यंतला तिला काहीच बोलता येत नाही। खरंच असा कॉन्फिडन्स शिकला पाहिजे बयोकडनं। तर आता बयो वर्गात येऊन बसतीये, तर ही अंकिता त्या इराच्या कानात विचारते काय ग, हिला डीन सरांनी कशाला बोलवलं असेल, हिचे वशिले असतील का, तुला काय वाटतं? इरा म्हणते गपचूप बस, मला नाही माहिती, लेक्चरकडे लक्ष दे ना। इकडे गौतमी दुष्यंतची वाट बघत असते रस्त्यामध्ये। दुष्यंत जरा उशिरा येतात आणि पलीकडे गाडी लावतात आणि गौतमीची गाडी असते अलीकडे। गौतमी तिच्या गाडीतनं उतरून त्या दुष्यंतांच्या गाडीमध्ये जाऊन बसते आणि त्यांच्यावर जरा ओरडूनच बोलते, काय हे दुष्यंत, किती उशीर लावलास, तुला माहिती आहे ना मला वाट बघायला आवडत नाही। ते खूप प्रेमाने बोलत असतात, अगं गौतमी, मुंबईचं ट्रॅफिक माहीत आहे ना तुला, ते सगळं मला सांगू नकोस, तुला मी जे काम करायला सांगितलं होतं ना ते झालं का ते सांग। डीन आहेस ना तू कॉलेजचा, एका मुलीला काढू शकत नाहीस का कॉलेजमधनं? आता हे जरा चिडतातच दुष्यंत, कारण गौतमीची भाषा आणि अरेरावी जरा जास्तीच वाढलेली असते। ते म्हणतात हे बघ गौतमी, मी डीन आहे म्हणूनच माझ्यावर जास्ती रिस्पॉन्सिबिलिटी असतात, मी असं अचानक त्या मुलीला काढू शकत नाही, मी वरच्या लोकांना आन्सरेबल आहे, प्रत्येक गोष्टी या नियमानुसारच व्हायला हव्यात आणि तू त्याची काळजी करू नकोस, थोडा वेळ दे मला, मी करेल काहीतरी। पण गौतमी तुला सांगतो, मी आतापर्यंत कोणाची हिंमत झाली नाही माझ्यासमोर उभं राहून बोलायची, पण ती मुलगी मात्र माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटली की मी हे कॉलेज सोडणार नाही। त्यावर गौतमी म्हणते का रे, घाबरलास का त्या एवढूशा पोरीला? ते दुष्यंत म्हणतात मी कशाला घाबरीन तिला, माझी आणि तिची ओळख सुद्धा नाही आहे साधी, पण काय ग तू तिला घाबरतीयस हे मात्र मी नोटीस करतोय काही दिवसापासून। गौतमी म्हणते मी तिला कशाला घाबरू, माय फूट, ती एवढूशा गावातनं आलेली मुलगी आणि ती डॉक्टर व्हायची स्वप्न बघतीये, पण मी काही झालं तरी तिला माझ्या मुलांसोबत डॉक्टर होऊ देणार नाही आणि तिची मुळात डॉक्टर व्हायची लायकीच नाही आहे। हे दुष्यंत आता प्रेमाने गौतमीचा हात हातात घेतात आणि म्हणतात तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी। आणि गौतमी अतिशय अपमानास्पद वागणूक देते त्यांना, हात झटकून निघून जाते आणि त्यांना प्रचंड राग आलाय गौतमीचा, असं काहीतरी दिसतंय।
बहुतेक तरी शुभंकर नंतर हे दुष्यंत बकरा सापडवला आहे गौतमीने. असो, आता बयो आरवच्या मागे मागे जाते आणि म्हणते, अरे थांब ना आरव दादा. आरव म्हणतो, हे बघ मला तुझ्याकडनं राखी बांधून घ्यायची नाही आहे बयो. बयो म्हणते, नको बांधून घेऊस, हरकत नाही आहे, पण मला एवढं तरी सांग की आपले बाबा कुठे आहेत. आता इरा येते आणि पुन्हा वसा वसा बोलायला लागते बयोला, थांब तुला जास्तीच उत्सुकता आहे ना, सांगतेस तुला कुठे आहे माझे बाबा. आरव म्हणतो, नको ग इरा, नको सांगूस. इरा म्हणते, का दादा, सांगू दे ना हिला खूपच हौस आहे ना आपल्या आयुष्यात डोकवायची. माझे बाबा तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांना सोडून गेले, तू आमची फॅमिली ब्रेक करून टाकलीस. तुला माहिती आहे का, माझे बाबा आम्हाला सोडून कायमचे परदेशात निघून गेलेत, तेही तुझ्यामुळे ते आम्हाला सोडून चालले गेले. एवढंच काय, आम्ही ते गेल्यावरही जगलो, पण त्यांनी मागे वळून आमची विचारपूस पण नाही केली. हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. आरव म्हणतो, बस करा तुमचा तमाशा. बयो, मी तुला रिक्वेस्ट करतो, तू जा इथून प्लीज. बयो बिचारी गपचूप निघून जाते, पण तिच्या मनात सारखे विचार येत आहेत की असे कसे बाबा निघून गेले. आता लगेच इरा आरववर ओरडते, काय रे, तुला म्हटलं होतं मी त्या भिकारडीशी बोलू नको, तू बोललास ना, थांब आता तुझी कंप्लेंटच करते मम्माकडे. बिचाऱ्या आरववर काय जबरदस्ती आहे प्रेक्षकांनो, ही खरंच कमाल आहे आरवची या 2-2 बायकांसोबत राहायची. असो, तर आता अभिराम आणि वैभवी दिसलेत बयोला. आता अभिराम म्हणतो, काय गं एकटीच चाललीस का वडापाव खायला कॅन्टीनमध्ये. अगं मला चहा प्यायचा आहे, चल ना आपण सोबत जाऊया. बयो म्हणते, तसं काही नाही आहे. वैभवी म्हणते, चल. आता हे बयोला घेऊन कॅन्टीनमध्ये जात असतात, तेवढ्यात तिथे सिनियर दिसत आहेत. आता हा जो मुलगा आहे ना, म्हणजे माझा असा अंदाज आहे प्रेक्षकांनो की हा बहुतेक तर दुष्यंतचा मुलगा असू शकतो. म्हणजे आय गेस, म्हणजे तो जरा जास्ती अरेरावी करतोय ना. तो आता बयोकडे रागाने बघत असतो आणि बयो सुद्धा त्याच्याकडे बघतीये रागाने. बहुतेक बयोचे डोळे आलेत. असो, तर आता तो म्हणतो, काय ग माझी कंप्लेंट करतेस काय सिनियरची, तुला 4 वर्ष इथे काढायचे आहेत. तर त्याच्यासोबतची एक मुलगी म्हणते, ती पण सिनियरच आहे, ती म्हणते, आम्ही जे सांगितलं ना ते तुम्हाला करावंच लागेल, आम्हाला रिस्पेक्ट द्यावाच लागेल तुम्हाला. चला आता पुन्हा एकदा बॅगा उचला तुमच्या डोक्यावर ठेवा. बयो म्हणते, नाही करणार, काय करताल. वैभवी म्हणते, असं काय करतेस बयो, मला ना जरा भीती वाटते. हे बघ आपण करूयात, ते काय सांगताय ते, तू नसेल करत तर मी करते. बयो तिच्यावर ओरडते आणि म्हणते, हे बघ वैभवी, असं नाही करायचं. हे बघ माझी आई नेहमी म्हणते, एखाद्याला बोट दिलं ना की तो हात धरतो. या मुलांचं आपण आज ऐकलं तर ते आपल्याला उद्या काही पण करायला लावतील. आपण ते करायचं का. तुम्ही सिनियर आहात तर तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, पण सिनियरिटीच्या नावाखाली तुम्ही आमच्याकडनं काहीही करून घेऊ शकत नाही. आता तो मुलगा बयोला म्हणतो, तू मला तशन देतेस का, तुला माहिती आहे का मी कोण आहे. बयो म्हणते, काय करायचे ते करून घे. आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा शुभंकर आणि बयो समोरासमोर येणार. शुभंकर त्यांच्या खोलीतून बाहेर पडलेत आणि दुष्यंत त्या सिस्टरवर ओरडतात. त्या सिस्टर म्हणतात, मी फक्त इंजेक्शन घ्यायला बाहेर गेले होते. आता दार उघडं ठेवलंय म्हणून त्या सिस्टरला ओरडा खावा लागतोय. शुभंकर आलेत खाली आणि बयो आता देवाजवळ प्रार्थनाच करत असते की माझा काजवा जर माझ्या आयुष्यात असता तर मला एवढे त्रास झाले नसते. आता प्रेक्षकांनो, शुभंकर बयोच्या मागेच उभे आहेत. काय वाटतं तुम्हाला. मला वाटतं आता ही हुकाचूक होईल. प्रेक्षकांनो, हा गौतमीने ना खूप मोठा मास्टर प्लॅन केला आहे. म्हणजे शुभंकरांना वेडं सिद्ध केलं आहे, त्यांना लॉक करून ठेवलं आहे एका रूममध्ये. हे सगळं दुष्यंतच्या मदतीने तिने केलेलं दिसतंय आणि इरा आरवच्या मनामध्ये त्यांच्या वडिलांच्या बाबतीत गैरसमज निर्माण केला आहे आणि हे सगळं पैशासाठी केलेलं दिसतंय गौतमीने, असा एक अंदाज आहे माझा. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. आणि माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.